नाव जिगर विनोदराव लोखंडे, मी वर्ग 7 मध्ये शिकतो. नमस्कार, मी कुमारी गुंजन संजय खेरडकर, इयत्ता 8वी मध्ये शिकते. नमस्कार, मी कुमारी ग्रीषा लक्ष्मीकांत बिरतरिया, मी इयत्ता 8वीत शिकते. नमस्कार, मी वैष्णवी रुपेश तरुटकर, मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. नमस्कार, मी जयेश विनोद दांडे, मी इयत्ता 7वीत शिकतो. सर्व विद्यार्थ्यांनी या 6 स्पर्धकांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित जे परीक्षक आहेत त्यांना मी विनंती करते की या तिन्ही गटाचे त्यांनी निरीक्षण करावे, परीक्षण करावे आणि सूर, ताल, लय या तिन्ही गोष्टी बघून त्यांनी त्यांचं परीक्षण करावं. तर सुरू करूया आपण पहिली फेरी. तर आपण आज 3 फेरी घेणार आहोत. तर पहिली फेरी आहे फिल्मी सॉन्ग, दुसरी फेरी आहे मराठी सॉन्ग आणि तिसरी जी फेरी आपण या ठिकाणी घेत आहोत ती आहे ड्युएट सॉन्ग. तर पहिली फेरी सुरू करूया. असं म्हणतात, जीवनाचा ध्यास संगीत या देहातील श्वास संगीत, जीवनाचा ध्यास संगीत या देहातील श्वास संगीत, पृथ्वी तलावावर जाणवणारा स्वर्ग सुखाचा आभास संगीत, सर्व सुखाचा आभास संगीत. तर या ठिकाणी सर्वप्रथम इयत्ता 6वीची विद्यार्थिनी वैष्णवी तिवारी हिला मी या ठिकाणी आमंत्रित करते. तिच्या गाण्याचे बोल आहे परदेसिया ये सच है पिया. तो पेश है पहला फिल्मी गाना जिसे लिखा है आनंद बख्शी जी ने और संगीत दिया है राजेश रोशन जी ने. किशोर कुमार और लता मंगेशकर जी का ये युगल गीत है जिसे अमिताभ बच्चन और रेखा जी ने इसमें चित्रीकरण किया है. तो आपके सामने पेश है वैष्णवी तिवारी जिसका गाना है परदेसिया ये सच है पिया. मैं
जोरदार टाळ्या वैष्णवीसाठी. अतिशय सुमधुर आवाजामध्ये वैष्णवीने परदेसिया आपल्याला ऐकवलं. किशोर कुमार यांचे सॉंग आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. किशोर कुमार म्हटलं की मंत्रमुग्ध करून देणारा आवाज. म्हणतात कि रागों की रगों से दूर जादुई आवाज के साथ सभी लोगों के दिल पे जो राज करते हैं वो है किशोर दा. और उन्हीं की एक बहुत ही खूबसूरत बेहतरीन पेशकश आपके सामने अभी लेकर आ रहा है जिगर लोखंडे, ओ मेरे दिल के चैन. जिगर लोखंडे.
एक बार जोरदार तालियां हो जाए जीवन के लिए। अभी आपके सामने दूसरा गाना यहाँ पर लेकर आ रही है गुंजन खेरड़कर। गाने का नाम है ये लड़का हाय अल्लाह कैसा है दीवाना, कितना मुश्किल है तौबा इसको समझाना। दिस बॉय ओ गॉड। हम किसी से कम नाही या बॉलिवूड फिल्ममधील हे गाणं आहे आणि हे एक भारतीय गाना है जिसे आशा भोसले और मोहम्मद रफी जी ने गाया है। यह गाना ऋषि कपूर और काजल की रन पर फिल्माया है। इसे महरूहा सुल्तानपुरी ने लिखा है, जिसे आर.डी. बर्मन जी ने संगीतबद्ध किया है। तो लेकर आ रही है गुंजन ये लड़का हाय अल्लाह। जोरदार टाळ्या परत एकदा गुंजनसाठी अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी सादर केलं गुंजननी। यानंतर तेरी यादें तेरी बातें, तेरी यादें तेरी बातें बस तेरे ही फसाने हैं। हाँ हम कबूल करते हैं हम तेरे ही दीवाने हैं, हम तेरे ही दीवाने हैं। या आशयाचं सुंदरसं गीत एम.एस. धोनी चित्रपटातील पलक मुच्छल यांनी शब्दबद्ध केलेलं अतिशय सुमधुर असं गीत आपल्यासमोर यानंतर घेऊन येत आहे ताल गटातील चौथी स्पर्धक ग्रीशा पिलगरिया। you
कहते हैं किसी भी कार्यक्रम में अगर आखिरी तक तालियां बजती रहे तो कार्यक्रम को फसल माना जाता है। तो आज का अपना ये कार्यक्रम फसल होना चाहिए, इसलिए तालियां बजाते रहो। यानंतर वैष्णवी तरुणकर आपल्या समोर घेऊन येत आहे। गाण्याचे बोल आहे, पल एक पल में ही थमसा गया, तू हाथ में हाथ जो दे गया। एल्बम झलकी का ये लोकप्रिय गीत है। 14 नवंबर 2018 में को रिलीज हुआ था। अरिजीत सिंह और श्रेया घोषाल की खूबसूरत आवाज में गाया हुआ ये लोकप्रिय गीत है। तो वैष्णवी तरुणकर आपके सामने पेश कर रही है पल एक पल। गीत या ठिकाणी वैष्णवीनं सादर केलं। यानंतर या पहिल्या फेरीतील शेवटचं गीत आपल्यासमोर घेऊन येत आहे जयेश धांडे। किशोर कुमार यांनी गायलेलं अतिशय सुंदर असं गीत नीले नीले अंबर पे चांद जब आए सादर करतो आहे जयेश धांडे।
हेलो 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 नीले नीले अंबर चांद जगाए यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी
पहिली फेरी या ठिकाणी संपलेली आहे. आपला हा स्पर्धक जयेश धांडे मधात थोडे लिरिक्स विसरला होता. काही हरकत नाही. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या जयेशसाठी. यानंतर या ठिकाणी आपण सुरू करत आहोत दुसरी फेरी. दुसरी फेरी आहे मराठी गीत फेरी. या फेरीमध्ये प्रत्येक स्पर्धक एक मराठी भावगीत, भक्तिगीत, देशभक्तीपर गीत किंवा फिल्मी गीत कुठलंही गीत तो गाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणतात की जेव्हा आपण खुश असतो तेव्हा आपण संगीत ऐकत असतो, परंतु जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा त्या गीतातील शब्द आपण ऐकत असतो. आणि ते शब्द जर आपल्या मराठीमध्ये व्यक्त होत असतील तर त्या भावना थेट काळजापर्यंत पोहोचतात. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा, समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा. आणि यामुळे असतील जगी लाखो शब्द, असतील जगी भाषा हजार, माझ्या मराठी भाषेचा गोडवा नित्य आहे सदाबहार. आणि असंच एक सदाबहार गीत मराठीतून आपल्यासमोर घेऊन येत आहे सूर गटातील पहिली स्पर्धक कुमारी वैष्णवी तिवारी. फुलले रे क्षण माझे फुलले रे.
खूप छान वैष्णवीसाठी आणखी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो, आपल्याला देवाकडून काही मिळाले किंवा नाही मिळाले तो आपल्या नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. यानंतर सूर गटातील दुसरा स्पर्धक आहे जिगर लोखंडे. तो आपल्या समोर रेडो चित्रपटातील सागर छाया वंजारी दिग्दर्शित नवल किशोर सारडा आणि विधी काशीलाल निर्मित 2018चा मराठी मालवणी भाषेतील भारतीय चित्रपट, ज्यामध्ये शशांक शेंडे आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत, त्यामधील गाणं या ठिकाणी सादर करणार आहे. गाण्याचे बोल आहे, देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे. या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे की काही झालं तरी मागे फिरू नका, खोट्याची संगत धरू नका आणि खऱ्याची संगत सोडू नका. घेऊन येत आहे जिगर लोखंडे. तुझ्या
वाजिरे जिगर लोखंडे यांनी या ठिकाणी सादर केलं. यानंतर ताल गटातील पहिली स्पर्धक आपल्यासमोर घेऊन येत आहे दुसरं मराठी गीत रुपेरी वाळूत माडाच्या पणात येना गुंजन खेरोडकर. विद्यार्थिनी आपल्या समोर घेऊन येत आहे. गाण्याचे बोल आहे निशाणा पण नवरा मिळे नवरीला. या चित्रपटातील हे गीत आहे. अनुराधा पौडवाल सुरेश वाडकरजीने गायलेले हे गीत आहे. असं म्हणतात जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं आणि तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं. तर आपल्या समोर गीत घेऊन येत आहे ग्रीशा बिलतरिया निशाणा तुला दिसला ना.
शोधता शोधता लिरिक्स विसरली आणि म्युझिक पुढे निघून गेलं. असो, यानंतर अतिशय सुंदर असं तिच्या व्यक्तिमत्वाला शोभणारं चुणचुणीत स्पर्धक कुमारी वैष्णवी तरुणकर आपल्यासमोर घेऊन येत आहे सुंदर असं गीत हिची चाल तुरु तुरु. सुंदर असं गीत या ठिकाणी वैष्णवीनं सादर केलं. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा स्पर्धक आहे जयेश धांडे. मागच्या वर्षी घाई गडबडीत अतिशय उमदीनं त्याला मागच्या वर्षी आमदार व्हायचं होतं म्हणून कोणाचंही नाही ऐकता मला आमदार व्हायचं आहे, खूप घाई गडबडीत त्यानं मागच्या वर्षी सांगून दिलं, परंतु त्याचं स्वप्न हे काही पूर्ण झालं नाही. आता यावर्षी त्याला कुठल्या तरी शेडजीचा नाद लागलाय आणि तो त्या आपल्या गीतातून या ठिकाणी व्यक्त करणार आहे. गीताचे बोल आहेत, ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट. घेऊन येत आहे जयेश धांडे. Thank you.
एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी दुसरी मराठी सॉन्ग फेरी संपलेली आहे. यानंतर आपण या ठिकाणी सुरू करत आहे तिसरी फेरी आणि तिसऱ्या फेरीचे नाव आहे ड्युएट सॉन्ग फेरी. तर सुरू करूया. ड्युएट सॉन्ग फेरीमध्ये मी या ठिकाणी आमंत्रित करते वैष्णवी आणि जिगर लोखंडेला. त्यांच्या गाण्याचे बोल आहे चुप गए सारे नजारे. दो रास्ते या चित्रपटातील हे गाणं आहे. कलाकार राजेश खन्ना आणि मुमताजजी आहे. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफीजींनी गायलेले हे गीत या ठिकाणी सादर करीत आहे वैष्णवी आणि जिगर.
एकदा जोरदार टाळ्या वैष्णवी आणि पूजासाठी खूप सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. यानंतर दुसरं गीत तालगटातील स्पर्धक आपल्यासमोर घेऊन येत आहेत. नमक हलाल चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं अतिशय सुंदर असं गीत डुएट सॉन्ग आपल्यासमोर घेऊन येत आहे वैष्णवी आणि गुंजन ग्रीषा. या ठिकाणी गुंजन थोडी लिरिक्स विसरलेली होती. यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करते वैष्णवी तरुटकर आणि जयेश धांडेला. यांच्या गाण्याचे बोल आहे भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों में ऐसी बरसातों में कैसा लगता है. हाँ, अभी भीगी भीगी बातों में ऐसी बरसातों में कैसा, आपको कैसा लग रहा है? हमें आज बेंचेस डालने पड़े. अभी इनको कैसा लगता है कि अभी हमें अपने गीत द्वारा यहाँ पर दिखाएंगे. भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों. हेलो हेलो हेलो
स्टँडर्ड. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या एक मैफिल सुरांची कार्यक्रमातील सर्व फेऱ्या या ठिकाणी आटोपलेल्या आहेत आणि आता सर्वांना वेध लागले आहेत ते स्पर्धेच्या निकालाचे. तत्पूर्वी आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेल्या अतिशय सुमधुर आवाजाच्या धनी असलेल्या आमच्या आदरणीय सौ मुळे मॅडम यांचा एक गीत या ठिकाणी आपण ऐकूया. अतिशय सुंदर सुरेल आणि सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारं गीत त्या आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन येत आहे. त्यानंतर आपण या स्पर्धेचा निकाल बघूया. मी निमंत्रित करते या ठिकाणी आदरणीय सौ मुळे मॅडम यांना.
हॅलो. आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी खरंच खूप सुंदर अशी गीतं गायलेली आहेत आणि खूप कौतुक करावंसं वाटतं मला या विद्यार्थ्यांचं. खूप छान पद्धतीने त्यांनी ताल, ठेका, सूर या सगळ्यांचं ज्ञान अवगत करून या ठिकाणी आपलं गीत गायलेलं आहे. जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी होऊन जाऊ द्या. ओ श्री
आणि मंत्रमुग्ध मॅडमनी या ठिकाणी आपल्याला केलं. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धेचा निकाल तयार आहे, पण तत्पूर्वी ज्यांचं गाणं ऐकायची उत्कट इच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना असते, विद्यार्थ्यांसोबतच आम्हा शिक्षक शिक्षिका मित्रमैत्रिणींनाही सुद्धा एक मैफिल सुरांची या कार्यक्रमामध्ये ज्यांचं गाणं ऐकल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही अशी आधीच सूचना माझ्या मैत्रिणींकडून मला मिळाली होती. तेव्हा पुढच्या गीतासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करते आमच्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री नेरकर सर यांना. सर प्लीज कृपया तुमच्या सुमधुर आवाजाची एक झलक या ठिकाणी सर्वांना ऐकू द्या. नेरकर सरांसाठी जोरदार टाळ्या. त्यामुळं जिंकलो तरी खूप आनंदित होऊन उड्या मारा.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे मला गाण्याची आवड आहे. मी बाथरूम सिंगर आहे, स्टेजवरचा सिंगर नाही. त्याच्यामुळं मला गाण्याची आवड आहे. मी छंदही जोपासतो, परंतु अव्वल दर्जाचा मी गायक नाही. तरी परंतु तुमच्या आग्रहास्तव, तसा मला सर्दी पडसा असल्यामुळे माझी तयारी नाही, परंतु आता तुमचा सर्वांचा आग्रह असल्याने मी छोटासा प्रयत्न तुमच्यासमोर ठेवतो आहे. हे गाणं तुम्ही कदाचित याच्या अगोदर सुद्धा ऐकलेलं असेल. आता जर मला अगोदर सांगितलंच तर आता वेळेवर काही सुचून नाही राहिलं, त्याच्यामुळं मी तेच गाणं मी तुमच्यासमोर पुन्हा सादर करतो आहे. मैंने सोचा बिल्कुल वही है जैसा मैंने सोचा। चांद से डूबा हो मेरी तरफ जैसा मैंने सोचा। तुम बिल्कुल वही हो जैसा मैंने सोचा। अनिल चौहान. धन्यवाद सर. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही खूप सुंदर असं गीत या ठिकाणी सादर केलं. तुमच्या
तुमच्या गीतातील भावना थेट आमच्या वैशू मॅडमपर्यंत पोहोचल्या असतील. खंत एकच की आमच्या वैशू नेरकर मॅडम या ठिकाणी उपस्थित नाही. तरी असं खूप सुंदर गीत आणि जोरदार टाळे एकदा पुन्हा नेरकर सरांकडे. यानंतर आदरणीय आकोटकर मॅडम या ठिकाणी आपलं गीत सादर करणार आहेत. हे जे मी सॉन्ग म्हणत आहे हे स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या 52 स्मृतीस समर्पित करत आहे. सोन जा
ध्वनी असणाऱ्या माझ्या सहकारी शिक्षिका सौ गजभे मॅडम एक छोटंसं गीत या ठिकाणी सादर करणार आहे. सौ गजभे मॅम, फक्त 1 मिनिट. आधीच कार्यक्रमाला भरपूर वेळ झालेला आहे. 1 मिनिटाचं सर्वप्रथम म्हणजे माझी तयारी काहीच नाही, पण तुमच्या प्रेक्षकांच्या आणि सरांच्या तावरे सरांच्या विनंती आग्रहास्तव मी इथे आता एक गीत सादर करत आहे. पण मला गजबे मॅडमची सोबत हवी आहे, तर मी गजबे मॅडमला आमंत्रित करते इथे माझ्यासोबत सॉन्ग म्हणायला. प्लीज मॅडम.
पावसाने एवढा कहर केला तरी पावसाचा त्यांना मॅडमला म्हणायचंच होतं. टीम जिम रिंगायनर या ठिकाणी दोनही स्पर्धकांना आदरणीय सौ मुळे मॅडम आणि आदरणीय श्री काळबांडे सर यांना मंचावर निमंत्रित करतो. आपल्या आजच्या या एक मैफिल सुरांची मध्ये आपण 3 फेऱ्या घेतल्या आणि यामध्ये 3 गट होते. या 3ही गटामध्ये 6 विद्यार्थी सहभागी झालेले होते आणि या 6 स्पर्धकांनी या ठिकाणी जे गीतांचं प्रदर्शन केलं त्यामधून संगीताचे जाणकार आदरणीय श्री काळबांडे सर आणि आदरणीय सौ मुळे मॅडम यांनी निकाल आपल्याला दिलेला आहे. तर गेस करू शकता. सर्वप्रथम आपण तृतीय क्रमांक जाहीर करू या ठिकाणी. तर तृतीय क्रमांक पटकावणारा विद्यार्थी आहे जयेश धांडे. मी विनंती करते आदरणीय श्री काळबांडे सरांना की पुष्प देऊन जयेश सरांनी अभिनंदन करावं. यानंतर आजच्या या स्पर्धेतील दुसरी विजेती आहे कुमारी वैष्णवी तरुडकर. हिला यामध्ये 30पैकी 21 गुण प्राप्त झालेले आहेत. आदरणीय मुळे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी वैष्णवीचं अभिनंदन करावं. यानंतर प्रथम क्रमांक पटकावणारी आजची स्पर्धक कोण असेल तुम्ही सांगा. जोरात सांगा. तुमचा गेस अगदी बरोबर आहे. आजच्या या स्पर्धेमधील पहिली प्रथम क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी आहे कुमारी वैष्णवी रुपेश तिवारी. मी दोनही प्रेक्षकांना विनंती करते की त्यांनी वैष्णवीचं या ठिकाणी अभिनंदन करावं. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक समोर येतील. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धक विद्यार्थी विद्यार्थिनींचं खूप खूप अभिनंदन.
या स्पर्धेमध्ये जेवढेही स्पर्धक सहभागी झाले होते या सर्वांचं तुला पुस्तक देऊन आपण अभिनंदन करावं, जेणेकरून या विद्यार्थ्यांचा उत्साह पुन्हा वाढेल. धन्यवाद सर. आपण आपला अनमोल वेळ देऊन आदरणीय श्री काळभांडे सर प्रकृती ठीक नसतानाही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर झाले आणि उत्कृष्ट अशी परीक्षकाची भूमिका त्यांनी या ठिकाणी निभावली. त्याचप्रमाणे आमच्या मैत्रीण आदरणीय श्री मुळे मॅडम यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या या स्पर्धक विद्यार्थ्यांचे परीक्षण केले. त्याबद्दल शाळेच्या वतीने आयोजकांच्या वतीने मी या ठिकाणी खूप खूप आभार मानते. आणि या एक मैफिल सुरांची कार्यक्रमासाठी दोन शब्द या ठिकाणी बोलू इच्छिते. तुमच्या आमच्या ओठांमधूनही एकच आता सूर निघावा, तुमच्या आमच्या ओठांमधूनही एकच आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनूनी मैफिलीचा या शेवट व्हावा, मैफिलीचा या शेवट व्हावा. दोनही परीक्षकांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि आज या ठिकाणी एक मैफिल सुरांची हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.